तर इचलकरंजीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। महापालिका निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस यांचा इचलकरंजीमध्ये रोड शो। तर इचलकरंजीमधून त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलकरंजीमध्ये हा रोड शो घेतलेला आहे। इचलकरंजी पहिल्यांदाच महानगरपालिका झालेली आहे। इचलकरंजीत पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक होते। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा या ठिकाणी हा रोड शो। तर देवेंद्र फडणवीस यांनी सांगलीमधून प्रचाराचा रणशिंग फुंकलेला आहे आणि त्यानंतर इचलकरंजीमधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा रोड शो। इचलकरंजी या ठिकाणची ही लढत जयंत पाटलांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची असणार आहे। तर भाजपला देखील इथे ही महापालिका ताब्यात घेण्यासाठी म्हणून कंबर कसलेली आहे। इचलकरंजीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो। या प्रचाराच्या दरम्यानचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा पहिलाच रोड शो। याआधी सांगलीमध्ये सभा घेत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय। आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी साईनाथ जाधव यांच्याकडे। साईनाथ, इचलकरंजीमधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा पहिला रोड शो। निखिला जी इचलकरंजी महानगरपालिका पहिल्यांदा आल्यापासून आज पहिला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे। तिकडे बघल तिकडं महिलांचा मोठा समावेश या रोड शोला आहे। यामध्ये या रोड शोला सर्व जे उमेदवार आहेत महायुतीचे, शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार गट सगळे नगरसेवक आहेत। खासदार धैर्यशील आहेत, राहुल आवाडे आहेत, माजी आमदार सुरेश हाळुंकर, प्रकाश आवाडे, त्याचबरोबर सगळी इचलकरंजी जनता सगळी रोड शो मध्ये सामील झालेली आहे। हा रोड शो छत्रपती शाहू महाराज पुतळा ते छत्रपती शंभूतीर्थ शिवतीर्थ ते नक्कीच। तर इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हा रोड शो या ठिकाणी सुरू झालेला आहे। तर थेट आपण माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण यांच्याकडनं। भूषण, देवेंद्र फडणवीसांचा हा दुसरा प्रचार दौरा आहे। याआधी सांगलीमधून त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला। तर पहिल्यांदाच झालेल्या इचलकरंजी महापालिका निवडणुकांच्या प्रचारामध्ये मुख्यमंत्र्यांनी हा पहिला रोड शो या ठिकाणी केलेला आहे। भूषण, नक्कीच इचलकरंजी महानगरपालिकेची पहिलीच निवडणूक आहे आणि आज प्रचाराचा पहिलाच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजीमध्ये दाखल झालेले आहेत। इचलकरंजीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली होती आणि त्यामुळे इचलकरंजी किंवा आमदार आवाडे यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक जी आहे ती महत्वाची मानली जाते आणि त्यामुळे भाजपकडून या ठिकाणी शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न आहे तो मोठ्या प्रमाणावर होताना बघायला मिळतोय। कारण गेल्या 3 ते 4 दिवसापासून काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी देखील इचलकरंजी महानगरपालिकेसाठी जोरदार जोडण्या लावलेल्या होत्या आणि त्यामुळे एकूणच सर्वांसाठी ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची बनली आहे। त्यामुळे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा रॅली करत आहेत। गांधी पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी जी रॅली आहे ती निघणार आहे आणि त्यानंतर गांधी पुतळ्याच्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थितांना संबोधित करणार आहेत। इचलकरंजीकरांना ते नेमकं काय आश्वासन देतात ते देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण सोयपूर पाणी योजना असेल किंवा अन्य नागरी सुविधांच्या बाबतीत देखील काही दिवसापासून चर्चा ह्याच्या सुरू होत्या आणि त्या संदर्भात काही ठोस आश्वासन मुख्यमंत्री देतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र आपण बघू शकतो पश्चिम महाराष्ट्रावर विशेषतः भाजपनं देखील आता लक्ष केंद्रित केल्याचं बघायला मिळतं। कारण सकाळी सांगलीमध्ये जाहीर सभेनंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इचलकरंजीमध्ये दाखल झालेले आहेत। रोड शो होतोय आणि त्या ठिकाणी त्यांची सभा देखील होणार आहे। म्हणजे प्रचाराच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस हे सांगली आणि इचलकरंजी या सगळ्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने हा सगळा प्रचार दौरा करताना आपल्याला बघायला मिळत आहे।
एकूणच आपण बघतोय की ज्या पद्धतीची समीकरणं इचलकरंजीमध्ये तयार झालेली आहेत, आमदार राहुल आवाडे असतील, त्याचबरोबर सुरेश हळवणकर असतील, यांनी महायुतीची मूठ बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या माध्यमातून देखील सतेज पाटील यांनी खरं आव्हान त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. त्यामुळं आवाडे असतील किंवा सतेज पाटील असतील यांच्यासाठी देखील निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची आणि भाजपसाठी सुद्धा ही महत्वाची असणार आहे. कारण पहिलीच महानगरपालिकेची ही निवडणूक इचलकरंजीसाठी होते आणि महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर इचलकरंजीकर कोणाला आपला कौल देतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी मात्र याकडे गांभीर्यानं बघितल्याचं पाहायला मिळते आणि म्हणूनच प्रचाराच्या पहिल्याच दिवशी ते इचलकरंजीमध्ये दाखल झाल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतं. नक्कीच हे थेट दृश्य आपण पाहतो इचलकरंजी मधले. इचलकरंजी महापालिकेची यंदा ही पहिलीच निवडणूक आहे आणि त्यामुळे सगळ्यांसाठीच ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे. गांधी पुतळा ते शिवरायांच्या पुतळ्याच्या दरम्यान ही रॅली या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही रॅली. तर इचलकरंजीमधून मुख्यमंत्र्यांचा रोड शो थेट आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर रोड शो नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संबोधित देखील करणार आहेत. इचलकरंजी महानगरपालिका पहिल्यांदाच या ठिकाणी महापालिकेची निवडणूक होत आहे. 65 प्रभाग या ठिकाणी आहेत. 65 जागांसाठी या ठिकाणी जवळपास 443 उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल झाले. तसेच जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता रोड शोला झाले. त्याचबरोबर बघितलं तर खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हळवणकर, आमदार राहुल प्रकाश आवाडे आणि जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे 65 उमेदवार महानगरपालिकेला जे उभारले आहेत ते 65चे उमेदवार मोठ्या प्रमाणात अरे आपण जर बघितलं तर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. इकडे जर बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजच्या रोड शोला मोठ्या प्रमाणात सुरू झाले. बघत तर महिलांनी सुद्धा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. ही जी रोड शो आहे छत्रपती शाहू महाराज पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते संभाजी महाराज पुतळा ते केलमाला चौक ते गांधी पुतळ्यापर्यंत अशी 3.5 किलोमीटरची ही रॅली रोड शो मोठ्या प्रमाणात निघालेला इचलकरंजी शहरामध्ये. ना भूतो ना भव असा हा महायुतीचा रोड शो मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून इचलकरंजी शहरामध्ये 5व्यांदा आलेले आहेत आणि त्यांचं जंगी स्वागत इचलकरंजीकरांनी केलेलं आहे. आजचा हा रोड शो जर बघितला